दादा काल शिंदे साहेबांची सभा झाली आणि शिंदे साहेबांनी स्टेजवरून सांगितलं की जोशना पाटीलला मतदान करू नका, कारण त्या ठिकाणी काहीतरी राष्ट्रवादीचा उमेदवार दिला आणि जोशना पाटील जे आहेत शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. काय नेमका हा प्रकार आहे कसा? सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेब असं 3 पक्षाची आमची आघाडी आहे. आणि या आघाडीचे नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदचे उमेदवार संतोष पाटील हे धनुष्यबाण चिन्हावर त्या ठिकाणी उभारलेत. ते माझे भाऊच आहेत. आणि त्याखाली पंचायत समिती गण नरखेड आणि पंचायत समिती गण शिरापूर या 2 ठिकाणी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरचे उमेदवार आहेत. आणि हा जो मतदारसंघ आहे हा पूर्वीचा माझा स्वतःचा मतदारसंघ आहे आणि नरखेड हेच माझं गाव आहे. आणि आमच्या अंडरस्टँडिंगनुसार आघाडी धर्मानुसार पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार जे घड्याळाचे आहेत आणि घड्याळाचेच असायला पाहिजे, त्यामध्ये अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी जो एबी फॉर्म एका व्यक्तीला दिला होता त्यांच्याकडनं परस्पर घेऊन त्या ठिकाणी नरखेड पंचायत समिती गणातून ज्योत्सना पाटील या आमचे विरोधक असलेले भाजपचे राजन पाटील यांच्या कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर एबी फॉर्म जोडून अर्ज भरला. नंतर इथल्या जिल्हाध्यक्षांनी, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी येऊन शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्हाला तो अर्ज काढून घ्यावा लागेल, अन्यथा तुमची पक्षातून हकालपट्टी केली जाईल. कारण एबी फॉर्म जोडल्यामुळे त्या पक्षात आल्यासारखं झालं. तरी त्यांनी ऐकलं नाही आणि म्हणून करता एकनाथ शिंदे साहेबांनी काल त्यांना ही गोष्ट आम्ही आधीच निदर्शनास आणून दिली होती. आघाडी धर्माचं पालन करणं महत्वाचं आहे. कारण पेरनूरमध्ये शिवसेना चिन्हावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे उभे आहेत आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर जिल्हा परिषदेला नरखेड गटामध्ये संतोष पाटील माझे भाऊ उभे आहेत. त्यामुळे आम्ही एकत्रितरित्या काम करत असताना खाली ज्योत्सना पाटील यांनी शिवसेनेचं चिन्ह लावून नेत्यांचे फोटो टाकून आमचेही फोटो टाकून प्रचार चालू केला. त्यामुळे त्या ठिकाणी मतदारांचं कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन व्हायला नको याकरता शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की ज्योत्सना पाटील ह्या शिवसेनेच्या उमेदवार नाहीत. जर त्यांचं त्या ठिकाणी मतपत्रिकेत जरी चिन्ह आलं तरी त्यांना मतदान करायचं नाही. त्या ठिकाणी आघाडी धर्माचं पालन करायचं. त्या ठिकाणी घड्याळाच्या उमेदवार असलेल्या आमच्या पंचायत समितीच्या दगडे ताई जे आहेत त्यांनाच मतदान करायचं असं अगदी स्पष्टपणे त्यांनी काल भाषणामधून त्यांच्या मोहोळमध्ये येऊन सांगितलं. हे अगदी त्यांनी योग्यच केलं. कारण आम्ही देखील प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जिथं शिवसेनेचे उमेदवार आहेत इतर भागात त्यांचं काम करतायत, शिवसेनेचे कार्यकर्ते आमचे उमेदवार जिथं आहेत घड्याळाचे तिथं ते काम करतायत. त्यामुळे मोहोळ तालुक्यामध्ये अत्यंत व्यवस्थितपणे आमचा हा सगळा एकत्रित असलेली आमची जी शिवसेना राष्ट्रवादी आणि दुसरी तुतारी राष्ट्रवादी यांचं एकत्रित व्यवस्थित काम चाललेलं आहे. महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे.